शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कशाला आहे मग नुसतं काढा लावायला काढायची पेटीच का तुझ्या नुसती तू आहे कशाला तुला ते जमत नाही का? हो 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 आपण नीट करू ते हा 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 बरोबर करू आपण हो नीट करू आणि नुसते ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणतात त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याला म्हणतात आकस द्वेष जे म्हणतात ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं ही भूमिका आपल्यापेक्षा गोड जमत नाही आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले म्हणजे जे सत्य येते हे करतच नाही नुसतंच चलत वर तोड करून कोणकडे बी नुसतं करण म्हणतात काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होस तर शिंदे समिती होस तर 15 वर्षांनी गठीत करते त्यावर आहे त्या अधिकारी शोधतात ना त्यांना म्हणणं काम आहे की नोंदी शोधायच्या बंद ठेवू नका आणि ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या किती सोपं आहे अरे तो काही रिझल्टच नाही ना तुला नाही बोलायला तुला इज्जत द्यायला तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून मला कोणी सांगा काय रिझल्ट सत्ता आल्यापासून हे 2-3 महिने झाले ह्या 2-3 महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली का वंशावळ समिती केली की यांनी मनुष्यबळ वाढून दिलंय काही केसेस मागे घेतल्यात नुसतं घेऊ म्हणतोय 2.5 वर्ष झाले 2.5 वर्षापासून हेच गृहमंत्री आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो तू करतो का कवा घेतो म्हणजे इतकी म्हणत मग मराठ्याचे लोक तू जरी आता सरकार तो आता हे आला असलं तर मागचा तूच हेच तेव्हापासून चालू आहे केसेसचं मागं घेऊ गॅजेट लागू करू शंभूराजे साहेबांनी 7 महिने झाले ते गॅजेट आणलेलं शिंदे समितीने आणलेलं 9 महिने झालं म्हणजे 2दा आणलंय दोन्हीकडे बी आणि आम्ही एकदा दिले म्हणजे 3दा शिंदे समितीला दिले हा मग आता काय चूक आहे आमची सांगा बरं महाराष्ट्रातली जनता सांगा मराठी सांगा काय चूक आहे आमची 2.5 वर्ष लागतात का केसी मागे घ्यायला 7 महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे लागू करायला चूक काय आमची वंशावळ समिती बंद पडलेली 4.5-5 महिने झाले 6 महिने झाले कक्ष बंद पडले काय चूक आहे आमची काय प्रॉब्लेम काय तुम्हाला सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण जवळपास 11 महिने झाले त्या त्र्यंबकेश्वर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पडून कमून नाही घेतले काय चूक आहे मी जे मराठ्यांसाठी गोरगरीब पोरांसाठी तळमळ करतो मग काय चूक आहे हे चुकल्यावर मला राग येतो मग यांनी चुकू नये ना इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का सन्मानाने बोलायचं काम कर ना या जनतेने तुला सन्मान गाडीवर बसलं त्या जनतेचा सन्मान कर सरकार त्या मराठ्यांच्या पोराचं द्या आरक्षण